मराठवाड्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट संदर्भात GR काढला खरं, मात्र धाराशिव जिल्ह्यामधील 9 गावाचा प्रश्न त्या निमित्तानं समोर आलाय। त्याचं कारण असं आहे की तडवळा, धाराशिव तालुक्यातील तडवळा आणि बाकीची 8 गावं पूर्वी म्हणजे 83च्या पूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये होती आणि ती परत 83ला धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये सामील झाली। तर अडचण अशी निर्माण झाली आहे की या गावातली जे लोक आहेत, मराठा बांधव आहेत, त्यांना सर्टिफिकेट नेमकं हैदराबाद गॅजेटच्या आधारानुसार मिळणार का सातारा गॅजेटनुसार मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे। आत्ता माझ्याबरोबर बोलण्यासाठी तडवळा गावातली काही बांधव आहेत। मला सांगा की नेमकी अडचण काय आहे, ही कुठल्या साली तुमचं गाव जे आहे ते ह्या मराठवाड्यामध्ये आलं? जय शिवराय। कसबे तडवळा हे गाव 18 म्हणजे या गावची शाळा ज्या ठिकाणी 96 नोंदी कुणबीच्या सापडल्या, ही शाळा 1864 साली इंग्रज सरकारने स्थापन केलेली शाळा आहे आणि त्यापासून जवळजवळ 1983 पर्यंत म्हणजे लातूर जिल्हा होईपर्यंत विभाजन झालं, लातूर जिल्हा झाला त्यावेळेसपर्यंत आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये होतो आणि नंतर सोलापूर जिल्ह्यामधून आम्हाला धाराशिव म्हणजे त्यावेळेच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रूपांतरित करण्यात आलं। त्यामुळे सध्या आमचं रेकॉर्ड बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी मिळत आहे। पण आत्ता सध्या आम्ही धाराशिव जिल्ह्यात असल्यामुळे निजाम गॅजेटमध्ये आम्हाला फायदा होईल का इंग्रजाच्या काळात त्यावेळेस जर सातारा गॅजेट असलं तर सातारा गॅजेटमध्ये फायदा, असा सर्व तडवळा आणि परिसरातील 8 गावाचा असा संभ्रम तयार झालेला आहे। शासन स्तरावर विचार करून नेमकं या 8 गावाच्या लोकांना कोणत्या गॅजेटचा फायदा होऊन कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, शासनानं त्वरित आमचा संभ्रम दूर करावा। या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा तत्सम जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी जनजागृती म्हणून काही सांगितले का की तुम्हाला सातारा लागू आहे गॅजेट किंवा हैदराबाद, असं काही आहे का? सध्या तर आम्हाला 2 तारखेला मराठा बांधवाला जो GR मिळाला त्याप्रमाणे आम्हाला हैदराबाद गॅजेटची जनजागृती नाही आणि सातारा गॅजेटची जनजागृती नाही। सध्या सर्व मराठा समाजापुढे एकदम अंधकार आहे। प्रमाणपत्र कसं मिळेल ह्याची कसलीच माहिती शासन स्तरावर आम्हाला मिळालेली नाही। जी काय माहिती असेल ती शासन स्तरावर कागदोपत्रावर आहे। कोणची समिती आमच्यापर्यंत आलेली नाही, गाव पातळीवर ग्रामपंचायत कोणत्याही समितीनं माहिती दिलेली नाही। आणि प्रमाणपत्र कसं काढायचं, कुणाचं शपथपत्र वापरायचं, उद्या त्या कागदपत्रानं व्हॅलिडिटी होईल का, ह्याचा पूर्ण संभ्रम आहे। त्यामुळं जरी GR मधून मराठा बांधवाला जरी आरक्षण मिळालं वाटत असलं तरी एकही प्रमाणपत्र व्हॅलिड टाईप मिळालेलं नाही। अगर त्यासाठी प्रयत्न करता येईल शासन दिसना, ही अडचण आहे। काका, तुमचा जन्म किती सालचा आहे? 61 साल। कुठला तालुका कुठल्या जिल्ह्यात होते तुम्ही त्यावेळेस? त्यावेळेस मी शाळेत ह्याच शाळेत होते, जिल्हा परिषद शाळेत। त्यावेळेस म्हणजे बार्शी तालुका सोलापूर जिल्हा अशीच नोंद आहे माझ्या 7वीच्या दाखल्यावर। बर। हा, आणि मी 7वी पर्यंत ह्या शाळेत होतो। 7वी नंतर तिथं तडवळ्याला पण संस्थेकडे जावं लागलं 8वीला। तुमचं काय आहे का कुणबी वगैरे काय असं काही नोंदच नाही आणि त्याचं काही रेकॉर्ड बी नाही। चुलत्याचं शाळा झालेली आहे पण त्याची नोंद सापडलेली नाही, नाव बी सापडलेलं नाही। नोंद सापडण्यापेक्षा चुलत्याचं नावच सापडलेलं नाही। चुलते 7वी झालेली आहे चुलतेची। तर आता तुम्हाला ही राज्य सरकारने जी GR काढला हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये आणि सातारा गॅजेट परत लागू करू म्हणले, ही तुम्हाला माहिती आहे का काय आहे ती? सातारा गॅजेट मध्येच आमचं गाव, पश्चिम महाराष्ट्राचं बाउंड्रीवरचं गाव कसबे तडवळा आहे। आणि मग पश्चिम महाराष्ट्राचं गाव म्हणलं तर निजाम कसं आम्हाला इकडे हैदराबाद गॅजेट कसं लागू होईल? त्यावेळेस म्हणजे आत्ता झालंय, आम्ही आत्ता मराठवाड्यात आलो, पण त्यावेळेस आम्ही ते इकडे होतो ना, सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातलं बाउंड्रीवरचं गाव। म्हणजे तडवळ्यासह ही जी 8 गाव आहेत त्या गावाला हैदराबाद गॅजेटचा काय उपयोग होईल का नाही? असं कसं होईल? त्यावेळेस आम्ही तिकडे होतो सातारा गॅजेट मध्ये, आता हैदराबाद गॅजेटचा कसा उपयोग होईल? आमच्या सगळ्या नोंदी सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात तिकडे आहेत त्या, आणि त्याचप्रमाणे ही शाळा त्याच नोंदीप्रमाणे आम्हाला द्यायली नाही। ह्या गॅजेटचा आम्हाला कसा उपयोग? आणि होत असला तर मग कुठल्या आधारे? आणि मग इकडे होतंय का नाही तिकडे बी इधर न उधर बीच मी आधारच जाणार ना आम्ही। समजा हिकडलं बी नाही हिकडलं बी नाही, मग ह्या लोकांनी काय पर्याय काय? समजा आधारच राहणार ना। आता काय करायला पाहिजे शासनानं? मग त्याची कुठलं तरी माहिती द्यावी लागेल ना आम्हाला शासनानं। समजा सातारा गॅजेट मध्ये तुमची गाव आहे तेव्हा ह्या गॅजेट मधून तुम्हाला फायदा होणार आहे किंवा सातारा गॅजेट मधून फायदा, असं कुठलंच माहिती नाही ना। आणि कुठल्या आधारे काढायचं? समजा आम्ही आधारच झालो ना आता सध्या, तर अडचण आहे ना। आणि मग ही अडचण शासनानं दूर करावं, त्यांचे अधिकारी येऊन काही संपर्क साधून
तुमची ही पहिली नोंद होती त्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे ते मिळेल. अगर अशी माहिती दिली तर त्या पुढे मार्गक्रमण करता येईल. बरोबर. ही शाळा आहे, कोणची शाळा आहे? आदर्श केंद्रीय शाळा आहे, जिल्हा केंद्रीय ना. तर ह्या शाळेमध्ये रेकॉर्ड आहे, म्हणजे जर आपल्याला पुरावा जर पाहिजे असेल तर मला सांगा, ही किती सालचं आहे? ही 1935 सालचं रेकॉर्ड आहे. बर. जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडोळे या गावचं आहे. आणि या ठिकाणी ज्या नोंदी आहेत त्यामध्ये तडोळे आणि कंसात ढोकी आणि तालुका बार्शी अशी नोंद या ठिकाणी बऱ्याच जणांच्या जन्मस्थानासाठी दाखवलेली आहे. आणि तुमच्याकडे जी मोडी लिपीमध्ये होतं सगळं, त्याचं ट्रान्सलेट केलं तुम्ही ना? म्हणजे ते कधी झालं? ते एक वर्षापूर्वी साताऱ्याचे मोडी लिपीचे वाचक या ठिकाणी आलेले होते आणि 1864 पासूनच जवळपास 6 वर्षाचा रेकॉर्ड त्यांनी 6 पहिले रजिस्टर जे मोडी लिपीत आहेत हे 6 रजिस्टर तपासले आहेत. आणि ज्या ठिकाणी कुणबीची नोंद आहेत त्यांना प्रमाणित करून सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्याकडे ते रेकॉर्ड दिलेलं आहे आणि ते प्रसिद्ध पण केलेलं आहे. मग आता आपला जिल्हा धाराशिव आहे, पण हे मोडी लिपीत जे ट्रान्सलेट केलं हे रेकॉर्ड आपल्या शैक्षणिक विभागाला गेलं का? शाळा, त्यानंतर गट शिक्षण विभाग, त्यानंतर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी आणि त्यानंतर कलेक्टर ऑफिस या अधिकाऱ्यामार्फतच सगळं प्रमाणित होऊन ही यादी त्यावेळेस प्रसिद्ध केलेली आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही हे रेकॉर्ड सबमिट केलं त्यावेळेस तुम्हाला त्यांनी विचारलं का की हे कोणी ट्रान्सलेट केलं म्हणून? त्या ट्रान्सलेट करणाऱ्या अधिकाऱ्याची ज्यांना शासनानं नेमलेलं आहे त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी आहे आणि त्यांची स्वाक्षरी करूनच ते दाखल केलेलं आहे. पण ते पश्चिम महाराष्ट्रातले होते ना, असा विषय? हो, पश्चिम महाराष्ट्रातील ते मोडी लिपी, कारण मोडी लिपीचे वाचकच खूप राज्यामध्ये कमी आहेत आणि त्यामुळं ते या ठिकाणी आलेले होते. आणि त्यांचा आणि सातारा गॅजेटचा काय संबंध सांगितला तुम्ही? त्यावेळेस सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट असा संबंधच त्यावेळेस आलेला नाही, तो प्रश्नच निर्माण झालेला नव्हता. या काही दिवसापूर्वी ज्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचण्यात आल्या त्यामधून सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे ही किती सालचं म्हणले तुम्ही? 1935. हा, म्हणजे 35 ची ही नोंद आहे. म्हणजे त्यावेळी आपण पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे 83 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात होतो. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे तडवळा आणि हे 8 गावं जी आहेत ही एक त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न आहे की नेमकं हैदराबाद गॅजेट की सातारा गॅजेट. त्यांचा प्रश्न जे आहे की प्रशासनानं त्याची जनजागृती करावी आणि माहिती द्यावी अशी मागणी सुद्धा गावातील ग्रामस्थांना आपल्याकडे केली आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.